नगर शहराच्या पाणी योजनेवर 250 कोटी रुपये खर्चूनही नगरकरांना रोज पाणी मिळत नाहीये। दुसरीकडे शहराच्या हद्दीबाहेर बेकायदेशीरपणे 24 तास पाणी पुरवठा सुरू आहे। शहरात थकबाकीपोटी सामान्य नगरकरांचे नळ कनेक्शन तोडले जात आहेत आणि दुसरीकडे विखे फाउंडेशनला 3 कोटी रुपयांची पाणीपट्टी महापालिकेनं कशाच्या आधारावर माफ केली असा सवाल करत हा ठराव महापालिकेच्या आर्थिक हिताच्या विरोधात असल्यानं तो शासनाकडे विखंडित करण्यासाठी तात्काळ पाठवावा अशा सूचना खासदार निलेश लंके यांनी महापालिका आयुक्तांना केल्या आहेत। यामुळे खासदार लंके यांनी भाजपचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या आक्रमक पवित्रा पुकारल्याचं दिसत आहे। खासदार लंके यांच्या उपस्थितीत शनिवारी महापालिकेत आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीत शहराच्या पाणीपुरवठ्याच्या समस्येवर आणि केंद्र शासनाच्या पाणी योजनेच्या सद्यस्थितीबाबत आयुक्त यशवंत डांगे यांनी माहिती दिली। त्यावर सुरू असलेल्या चर्चेवेळी विजय पठारे, अमोल येवले, संग्राम कोतकर, श्याम नळकांडे यांनी केडगाव आणि कल्याण रोडच्या पाणी प्रश्नाचा मुद्दा उपस्थित केलाय। त्यातच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी मुख्य जलवाहिनीवरून 28 नळ कनेक्शन विखे फाउंडेशनला बेकायदेशीरपणे देण्यात आल्याचे आणि त्याची 3 कोटींची पाणीपट्टी बेकायदेशीरपणे माफ केल्याचा मुद्दा उपस्थित केलाय। खासदार लंके यांनी या मुद्द्यावरून प्रशासनाला धारेवर धरले। आज पहिल्यांदा महापालिकेमध्ये आहात, महापालिकेची पूर्ण आढावा मीटिंग घेतली, तर एकूण महापालिकेचा कारभार तुम्हाला कसा वाटतो, काय वाटतं? महानगरपालिका किंवा कुठल्या अधिकाऱ्यांना दोष न देता आता आपण अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन महानगरपालिकेचं या शहराचं कसं चित्र बदलू शकतो यावर विचार करणं महत्त्वाचं असतं। त्यामुळे आज आम्ही या सगळ्या गोष्टी या नगर शहराच्या पाणी पुरवठ्याची व्यवस्था असू, स्वच्छताची असू, इलेक्ट्रिक डिपार्टमेंटची असू, बांधकाम विभागाची असू किंवा रस्ते बांधकामाचे विषय असू, अनेक प्रश्नांवर आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली आणि चर्चा करून आता आम्ही प्रत्येक विभागाची संयुक्तिक पाहणी, समज पाणी पुरवठा आहे, पाणी पुरवठा आम्हाला मुळा डॅमवरून पाणी येतं, मुळा डॅम पासून तर गावात नगर शहरामधील प्रत्येक प्रभागात कसं जातं त्या सगळे योजनेची आम्ही पूर्णपणे पाहणी करणार, त्यावर मीटिंग करणार। इलेक्ट्रिकच्या बाबतीत तीच पद्धत, साफसफाईच्या बाबतीत सुद्धा पूर्ण शहरात आम्ही व्हिजिट करणार, कुठं कुठं काय परिस्थिती, काय बदल करता येईल, साफसफाईच्या बाबतीत आम्ही तीच मीटिंग कॉल करणार। बांधकामांच्या बाबतीत असू, रस्त्यांच्या बाबतीत असू, आमच्या म्हणजे आमचं प्लॅनिंग असं आहे की आमचं नगर शहर जर इंदोर सारखी महानगरपालिका स्वच्छतामध्ये देशात 1 नंबर येऊ शकते, आम्ही काय येऊ शकत नाही। त्यामुळं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी अधिकारी आणि पदाधिकारी हे रथाचे 2 चाक आहे, हे जर एकत्रित एका वेगाने जर चालले तर निश्चित बदल घडल्याशिवाय राहणार नाही। राज्य शासनाकडे जो ठराव विखंडित करण्यासाठी आपण सूचना केलेली आहे, तो विषय नेमका तो काय आहे? राज्य सरकार कडे जो आम्ही प्रस्ताव विखंडित करण्यासाठीचा जो प्रश्न आहे, आमच्या नगर महानगरपालिका हद्दीमध्ये जे पाणी पुरवठ्याची योजना चालू आहे त्यामध्ये अनेक ठिकाणी बोगस कनेक्शन घेतले जात आहे। विशेष करून पाणी पुरवठ्याच्या मेन लाईनला कनेक्शन घेता येत नाही। ते कनेक्शन कसे दिले, का दिले? मधल्या काळात वेळेत घाटात मेडिकल कॉलेज आहे, त्या मेडिकल कॉलेजचे काहीतरी 3 कोटी रुपये माफ केले। पाणी पुरवठ्याचे विशेष करून पाणी पुरवठ्याचे पैसे माफच करता येत नाही, ते कुठल्या ठरावाच्या अधिकारात केले, चुकीच्या पद्धतीने केले। या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आज या ठिकाणी चर्चा झालेली आहे। आपल्या विरोधात डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने। नाही, आता 5 वर्ष मी या प्रभागाचा या मतदारसंघाचा खासदार म्हणून निवडून आलेले, म्हणून माझ्याकडे काम आहे या मतदारसंघातलं चित्र बदललं पाहिजे, विकासाची गंगा घराघरापर्यंत पोहोचली पाहिजे, व्यक्तिगत स्वरूपाच्या योजना कशा खिचून आणता येईल हा भाग माझ्याकडे, त्यांच्याकडे आता कामच नाही। त्याच्यामुळे कोर्ट कचेरी हा डिपार्टमेंट त्यांना देऊन टाकले आम्ही। नाही, पण त्यांनी असा आरोप केला आहे की निवडणुकीच्या प्रचार काळामध्ये म्हणजे त्यांची बदनामी केली, नंतर चुकीचा खर्च दाखवला गेला, असे काही मुद्दे आहेत। आता त्यांच्या आरोपाला काय, तुम्ही बघितलं देशात एवढे खासदार निवडून आले, कुणी चौकशी लावली काय? या कुटुंबाची खासियतच आहे, पराभूत मान्यच नसतो यांना, हे पळकुट्यासारखी येते, जा कोर्टात, जा इकडे, यांना धंदाच नाही दुसरा। त्याच्या आज्याने तेच केलं, आता हे तेच करतोय। ठीक आहे, धन्यवाद।